काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दुधानं नाना पटोले यांचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ आहे। तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच असं म्हणत बावनकुळे यांनी टीका केली आहे। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जी अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची तिकाट मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये। नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय। ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे। सध्या सोशल मीडियावरती जो काही आक्षेपार्ह म्हणून ज्या व्हिडिओला व्हायरल केल्या जाते त्याच्यामध्ये कुठलंही वादग्रस्त आहे असं मला तरी वाटत नाही। कारण एक ज्या गुरुची पूजा एक शिष्यानी करावी आणि त्याला वादग्रस्त ठरवावं असं मला तरी वाटत नाही। आणि मुळात हे जे भाजपवाले यावरती टीका करतायत, राजीनामा मागतायत, त्या भाजपवाल्यांनी हिंदुत्व आधी पाहावं। हिंदुत्वामध्ये काय म्हटलेलं आहे, हिंदुत्व शिकण्याची गरज मुळात तर भाजपला आहे की हिंदुत्वामध्ये जो कोणी आपला आदरणीय असेल, गुरु असेल, त्याची पूजा करणं, त्याचे पूजन करणं ही हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पालन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला तरी वाटत नाही।